आज आयसीसी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये 20 फेब्रुवारीला भारताने बांगलादेशवर विजय मिळवलेला आहे। भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत बांगलादेशला 46.3 ओव्हरमध्येच 228 धावांवर गुंडाळलेला आहे। बांगलादेशला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना खेळणार आहे। टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज महामुकाबला होतोय। हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे। तर सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होतोय। तर थोड्याच वेळात टॉस देखील होणार आहे। तर आज आयसीसी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला हा सामना पुढच्या काही वेळातच रंगतोय। 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे। संपूर्ण जगाचं लक्ष आजच्या या सामन्याकडे लागलेलं आहे। तर क्रिकेटमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे। क्रिकेट विश्लेषक संजय दुधाने सर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर, संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे आणि पुढच्या काही वेळात टॉस देखील होणार आहे। कशा पद्धतीने तुम्ही आजच्या या सामन्याकडे पाहतात? कारण भारताची बलस्थानं, पाकिस्तानची बलस्थान आणि दोन्हीकडे देखील काही कमजोर बाजू सुद्धा आहेत। कोणासाठी आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू शकतो? भारत आणि पाकिस्तान म्हटलं की एक टस्सल असती, पारंपरिक प्रतिस्पर्धे असती। खरं तर ते क्रिकेटचा सामना नसतो, ते क्रिकेट युद्ध असतं। आणि आज हे सुपर संडेच्या दिवशी पुन्हा एकदा या क्रिकेट मेजबानीची, क्रिकेटची एक पर्वणी सगळ्या भारताच्याच नव्हे तर जगातल्या क्रिकेट शौकीनांना मिळणार आहे। खरं तर ज्या आयसीसीचे मेन ट्रॉफी आहेत, वन डे ट्रॉफी असू दे, T20 असू दे किंवा चॅम्पियन ट्रॉफी असू दे, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तब्बल 8 वर्षांनी हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। पण निश्चितच आयसीसीच्या ट्रॉफीचा विचार केला तर भारताचं पारडं नेहमीच जड असतं। आजच्या सामन्यात पण भारताचं पारडं निश्चितच विजयाच्या दृष्टीने झुकलेलं आहे। खरं तर भारतीय संघाचा जो सलामीवीर आहे शुभमन गिल पूर्णपणे फॉर्मात आहे। गेल्या 4 सामन्यामध्ये त्यांनी 2 शतकं केलेली आहेत। विशेष म्हणजे शमीला पण पूर्णपणे फॉर्मात आहे। जर आपली फलंदाजीचा विचार केला तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या पूर्णपणे भेदक असा मारा करून पाकिस्तानला रोखतील। त्यामुळे टॉस कोण जिंकेल हा एक महत्वाचा मुद्दा आजच्या मॅचला आहे, जो दुबईत मॅच होत आहे। खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानात होणार होती, पण पाकिस्तानात जायला भारतीय संघाने विरोध केला आणि हा सामना जो लाहोरमध्ये व्हायला हवा होता तो खरं तर दोन देशात नाही तर त्या ठिकाणी म्हणजेच आज दुबईला होते। पण दुबईचं मैदान निश्चितच भारताला नेहमीच फलदायी आहे आणि आजच्या सामन्यात ते दिसून येईल। जर टॉस कोण जिंकणार आपण जर विचार केला तर निश्चितच भारताने नाणेफेक जिंकली तर कदाचित गोलंदाजी भारत स्वीकारू शकतो आणि दबाव टाकू शकतो आणि 250च्या आत पाकिस्तानचा डाव गुंडाळला देऊ शकतो। आणि त्यानंतर तुफान फलंदाजी करत एक मोठा विजय, सुपर विजय आपल्याला पाहायला मिळेल। पण पाकिस्तानचा विचार केला तर बाबर आझम पूर्णपणे फॉर्मात नाहीये। बाबर आझमचा संघ पूर्णपणे मानसिकरित्या ढळमळून गेलेला आहे। संजय सर, एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते, पाकिस्ताननं टॉस जिंकलेला आहे। संजय सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, निश्चितच मी आताच म्हटलो होतो त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। पाकिस्ताननी जे भारत करणार होता, मी आता सुरुवातीपूर्वी आपल्याला बोललो की जे भारत करणार होता की नंतर फलंदाजी करून आपला दबाव टाकायचा, तेच तंत्र खरं तर पाकिस्ताननी केलेलं आहे। पाकिस्ताननी भारताला फलंदाजी दिली। संजय सर, माफ करा, त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। एक महत्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पाकिस्तानने टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। कशा पद्धतीने मग आता हा सामना रंजक होऊ शकतो? निश्चितच मोठी रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की जर पाकिस्ताननी प्रथम फलंदाजी घेतली असेल तर तो निर्णय निश्चितच भारताच्या बाजूने असेल असंच मला वाटतं। कारण की टॉस जरी आपल्या बाजूने लागला नसेल त्या नाणेफेकीचा कौल, तरी पण जो फलंदाजीचा निर्णय आहे पाकिस्तानला तो निश्चित कितपत चांगला ठरेल हा एक मोठा प्रश्न आहे। कारण की पाकिस्तानची जी फलंदाजीची बाजू आहे, जे मुख्य फलंदाज आहे बाबर आझम विशेष फॉर्मात नाही। विशेष म्हणजे फरहान इमान त्यांचा जो आघाडीचा फलंदाज होता, ज्यांनी अनेक शतकं ठोकली आणि पाकिस्तानला अनेक विजय मिळवून दिले, तो पूर्णपणे दुखापतग्रस्त आहे। त्यामुळे पाकिस्तानला आता 250 धावांवर 220च्या आसपास आपल्याला गुंडाळावं लागेल तर आजचा सामना सोपा जाईल। पण
भारताची खरं तर गोलंदाजीपेक्षा फलंदाजी बहरते. अगदी. गोलंदाजीमध्ये आपली निश्चितच शमीकडनं खूप अपेक्षा आहे. पूर्णपणे फॉर्मात आहे, ज्येष्ठ असा खेळाडू आहे. खरं तर तो संपूर्ण टीमला एकत्र घेऊन जाणारा असा खेळाडू आहे. त्यामुळे शमी असू दे किंवा हार्दिक पांड्या असू दे, वॉशिंग्टन सुंदर असू दे, रवींद्र जडेजाकडनं खूप भेदक गोलंदाजी होईल आणि निश्चितच 220 ते 230च्या दरम्यान आपण पाकिस्तानला गुंडाळू आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने धावांचा अगदी. बरसात करण्यासाठी शुभमन गिल येईल आणि तेव्हा भारताचा विजय आपल्याला आजच्या या सुपर संडेच्या दिवशी पाहायला मिळेल. अगदी संजय सर, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या सामन्याच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे. तुर्तास धन्यवाद. क्रिकेटचे समीक्षक ज्ञानेश भुरे सर देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. ज्ञानेश्वर, एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. पाकिस्ताननं टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तानने आता फलंदाजीचा निर्णय घेतला. कशा पद्धतीनं भारतासमोर, टीम इंडियासमोर हे आव्हान असेल आता? नमस्कार. भारतासमोर आव्हान असेल त्याच्या आपली गोलंदाजी म्हणजे प्रामुख्याने मोहम्मद शमी आणि स्पिनर हे कसे गोलंदाजी करतील आणि पाकिस्तानला किती धावत रोखतायत हे सगळ्यात महत्वाचं असेल. जर तुम्ही कालची मॅच चॅम्पियन बघितली असेल, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 350 धावा करून सुद्धा ऑस्ट्रेलियाने प्रकाश झोतात बॅटिंग करताना 351 धावांचा विक्रमी पाठलाग केला होता. प्रकाश झोतात पडणारं दवं आणि त्यामुळे होणारा फायदा आता भारतीय फलंदाज किती चांगल्या पद्धतीने उचलतात यावरती या सामन्याचा निकाल अवलंबून. पाकिस्तानकडे तशी फारशी गोलंदाजी नाहीये, स्पिनर नाहीयेत, पण त्यांचे फास्ट गोलंदाज आजपर्यंत भारताविरुद्ध यशस्वी झाले आहेत हे विसरता येणार नाही. त्यामुळं आपल्या फलंदाजांना पहिली 10 षटकं तरी सावधपणे खेळावी लागतील. ज्ञानेश्वर, टीम इंडियामध्ये कुणावर महत्त्वाची धुरा असणार आहे? कारण रोहित पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं आपण पाहतोय. मोहम्मद शमीवर खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी असेल का? नाही, मोहम्मद शमीवर जबाबदारी असेल. त्याहीपेक्षा भारताचे स्पिनर्स ही मधली षटकं कशी टाकतात, कारण हा एकदिवसीय षटकाचा सामना आहे. पहिली 10 षटकं, शेवटची 10 षटकं फिल्मचं आपल्याला फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन असतं, त्यामुळे तिथं धावा निघू शकतात एक वेळ. पण ही जी मधली षटकं आहे ती मधली षटकं आपले स्पिनर्स आणि गरज पडली तर 5वा गोलंदाज कसा टाकतो, 6वा गोलंदाज, यावरती सगळं महत्व अवलंबून राहील. यासाठी अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव हे जे स्पिनर आहेत त्यांचा उपयोग रोहित कसा करून घेतो आणि ते किती प्रभावी पडतात हे सगळ्यात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचं विश्लेषण सर तुम्ही या सामन्यासंदर्भात केलेलं आहे. लोकशाही मराठीसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर पाकिस्ताननं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. भारत पाकिस्तानमध्ये हा महामुकाबला पुढच्या काही मिनिटांमध्येच सुरू होतोय. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष आजच्या सामन्याकडे लागलेलं आहे. तर भारताची जमेची बाजू आपण पाहतो. रोहित पुन्हा फॉर्ममध्ये आलेला आहे. शमीने जोरदार कमबॅक केलेला आहे. ही देखील भारताची जमेची बाजू आहे. गिल अफलातून खेळी करतोय. पंड्याचा खेळामधला जादुई टच आणि लक्ष्यवेधी खेळी देखील महत्त्वाची ठरू शकते. अक्षर पटेलची अष्टपैलू खेळी देखील टीम इंडियासाठी महत्त्वाची असेल. भारताकडे काही कमजोर बाजू देखील आहे. संघाचं कमजोर क्षेत्ररक्षण ही एक कमजोर बाजू भारताच्या टीमकडे आहे. विराट कोहलीचं मध्यंतरीच्या काळामध्ये जे अपयश आलं ती देखील एक कमजोर बाजू ठरू शकते आणि कुलदीपचा ढासळलेला परफॉर्मन्स देखील टीम इंडियासाठी थोडीशी कमजोर बाजू आहे. दुसरीकडे पाकिस्तानची जमेची बाजू आपण पाहूयात. मोहम्मद रिजवानचा फॉर्म देखील पाकिस्तानची जमेची बाजू आहे. सलमान अगाचा जो सध्या त्याची लक्ष्यवेधी खेळी चाललेली आहे ती देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शाहीन नसीम रोपचा जो तोफखाना आहे त्याची जी गोलंदाजी आहे ती त्या टीम पाकिस्तानसाठी महत्त्वाची आहे. आणि बॉल स्विंग करण्याची किमया त्यांच्या काही बॉलर्सकडे आहे ती त्यांची एक प्रकारे जमेची बाजू आहे. त्यांची काही कमजोर बाजू देखील आहे. कधी कधी ते सुमार फिल्डिंग करतात, ही त्यांची या टीमची कमजोर बाजू आहे. प्रभावी फिरकीपटूची त्यांच्याकडे अद्यापही उणीव आहे. भारताच्या तुलनेत त्यांच्याकडे तशी फिरकीपटू नाही आहे. बाबर आझमचा संथपणा देखील त्यांच्या या टीमची एक कमजोरी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.